दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, मुंगोशी आणि बेलवडे ग्रामपंचायत हद्दीतील गावांसह आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थांनी सिडको अंतर्गत सुरू असलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या कामांविरोधात उभारलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते, तर इतर ग्रामस्थांनी साखळी उपोषण करत आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत मेघा इंजिनिअरिंग व्यवस्थापन आणि प्रशासनाने आंदोलकांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले. तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या माध्यमातून मेघा इंजिनिअरिंग कंपनीच्या महाप्रबंधकांकडून आंदोलकांना लेखी आश्वासन देण्यात आले. हे पत्र सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे तसेच बळवली ग्रामपंचायत हद्दीतील रमेश पाटील, समाधान पाटील, बळीराम पाटील आणि इतर ग्रामस्थांना देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांना लिंबू सरबत देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आम्ही ज्या 3 प्रमुख मागण्या केल्या होत्या त्यामध्ये पहिली मागणी होती की सिडको अंतर्गत जे मेगा कंपनी काम सुरू केले त्यातून जे दूषित पाणी नदी सोडलं जातं ते खाडीत सोडावं. ते खाडीत सोडण्याबाबत लेखी स्वरूपात त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई नुकसान होत आहे, म्हणजे मळेवाला असेल, भाजीवाला असेल, कुक्कुटपालन असेल, पशुवाला असेल, ती पण भरपाई पाहणी करून संबंधितांची व्यवस्थित पाहणी करून ते भरपाई करून देणार आहेत. तिसरी महत्वाची आणि सर्वात मोठी मागणी की त्या भागामध्ये जो पाण्याचा तुटवडा झालाय की पाणी गेलंय त्यासाठी हिटवण्याची जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन वरून कायमस्वरूपी पाणी आदिवासी वाड्या, मुंगोशी, बेलवडे, दवंचर, आंबिवली, वळक, बळवीला देण्यात येईल. पाणी करायची त्याचं त्यांनी टायमिंग दिलं की आम्ही त्याचं फिजिबिलिटी रिपोर्ट बघू आणि ती लाईन टाकण्यासंदर्भात अडीअडचण दूर करून ती टाकून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे. हे आश्वासन दिलं हे आम्ही सगळं आता मान्य करून फक्त स्थगित करतोय. जर का या मागण्या झाल्या नाहीत तर आमच्या जर पोटावर पाणी घेऊन आम्हाला जर कायमचं पाणी तोंडचं बनवलं गेलं असेल तर त्यांचं पण ते दूषित पाणी आम्ही बंद करू हे शेवटचं सांगतोय. आणि ते बंद केलं तर ह्यांचं आमच्या हजारो कोटीचं नुकसान होईल हे आम्हाला माहिती आहे आणि ते बंद करणार. नाहीतर ह्यांनी आमची सर्व दिलेली जी मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. त्याचं मोठं आंदोलन भूतो न भविष्यती असं हरीश बेकावडे आणि त्यातल्या भागातील सर्वजण करतील या आज मी तुम्हाला इशारा देतो. दरम्यान सिडको आणि मेघा इंजिनिअरिंग कंपनीने आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही तर पुढील काळात कामबंद आंदोलनासह कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिला आहे. आंदोलनस्थळी तहसीलदार तानाजी शेजाळ, मेघा इंजिनिअरिंग व्यवस्थापन अधिकारी आणि बळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.